नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पदवी स्तरावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठा अंतर्गत पदवी स्तरावर BA TYला BA थर्ड इयरसाठी 6व्या सेमिस्टरसाठी जो अभ्यासक्रम आहे, राज्यशास्त्र विषयाचा जो अभ्यासक्रम आहे, त्या अभ्यासक्रमाचा परिचय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं की अभ्यासक्रमाचा परिचय असेल तर आपण परीक्षेची प्रभावी तयारी करू शकतो, अन्यथा आपली तयारी ही दिशाहीन होण्याची शक्यता जास्त असते विद्यार्थी मित्रांनो। आणि म्हणून पदवीच्या 6व्या सेमिस्टरसाठी, पदवीच्या BA TYच्या 6व्या सेमिस्टरसाठी राज्यशास्त्र विषयाला जो अभ्यासक्रम आहे त्याचा परिचय आपण या ठिकाणी करून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एकूण 2 पेपर अभ्यासाला आहेत। BA TYला राज्यशास्त्र विषयासाठी 2 पेपर अभ्यासाला आहेत। त्यातला पहिला पेपर जो अभ्यासाला आहे तो म्हणजे राजकीय विचारधारा, दुसरा जो पेपर अभ्यासाला आहे तो म्हणजे आधुनिक राजकीय विश्लेषण, आणि तिसरा ज्यांनी BA SYला असताना SEC साठी स्किल इन्हान्समेंट कोर्ससाठी राज्यशास्त्र हा विषय निवडला त्या विद्यार्थ्यांसाठी एक तिसरा पेपर अभ्यासाला आहे, आणि त्या पेपरचं टायटल आहे भारतीय लोकशाही आणि सुशासन हे टायटल असलेलं आपल्याला दिसतं। म्हणजे राजकीय विचारधारा या पेपरमध्ये 4 प्रकरणं अभ्यासाला आहेत। आधुनिक राजकीय विश्लेषण या पेपरमध्ये सुद्धा 4 प्रकरणं अभ्यासाला आहेत, आणि SEC साठी ज्यांनी राज्यशास्त्र विषय निवडला त्यांच्यासाठी जो भारतीय लोकशाही व सुशासन हा पेपर अभ्यासाला आहे त्या पेपरमध्ये सुद्धा 4 प्रकरणं अभ्यासाला आहेत। ही गोष्ट आपल्याला सर्वप्रथम लक्षात घेणं गरजेचं आहे। चला तर मग आपण आपल्या पहिल्या पेपरमध्ये म्हणजे राजकीय विचारधारा या पेपरमध्ये जी 4 प्रकरणं अभ्यासाला आहेत त्याचा परिचय आपण या ठिकाणी करून घेऊया। राजकीय विचारधारा या पेपरमध्ये जी 4 प्रकरणं आहेत त्यातलं पहिलंच प्रकरण आपल्याला राजकीय विचारधारा हेच असलेलं दिसतं। मग या राजकीय विचारधारेचा अर्थ, त्याची वैशिष्ट्ये, राजकीय विचारधारेची कार्य आणि राजकीय विचारधारेचं महत्त्व हे या पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यासाला आहे। दुसरं जे प्रकरण आपल्याला दिसतं ते म्हणजे उदारमतवाद, लिबरलिझम ही संकल्पना आपल्याला अभ्यासाला आहे। अत्यंत महत्त्वपूर्ण संकल्पना म्हणून उदारमतवादी संकल्पनेचा अभ्यास या ठिकाणी केला जातो। उदारमतवादाचा अर्थ, उदारमतवादाच्या विभिन्न व्याख्या, उदारमतवादाचं स्वरूप, उदारमतवादाचा उदय आणि उदारमतवादाचा विकास कशा पद्धतीने झाला हे संदर्भ आपल्याला अभ्यासायचे। त्याचबरोबर उदारमतवादाचे प्रकार आपल्याला अभ्यासायचे। एक प्राचीन परंपरागत प्रकार आणि एक आधुनिक प्रकार, या प्राचीन आणि आधुनिक प्रकारांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे, आणि म्हणून हे दुसरं प्रकरण अत्यंत महत्त्वाचं आहे। याच प्रकरणामध्ये आपल्याला उदारमतवादाचं टीकात्मक परीक्षण सुद्धा सरतेशेवटी अभ्यासाला आहे, आणि म्हणून या दुसऱ्या प्रकरणाचा संदर्भ अत्यंत महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसतो। तितकंच महत्त्वाचं तिसरं प्रकरण आपल्याला दिसतं ते म्हणजे मार्क्सवाद हे तिसरं प्रकरण आपल्याला अभ्यासाला आहे। आणि या मार्क्सवाद प्रकरणामध्ये मार्क्सवादाचा अर्थ, मार्क्सवादाची वैशिष्ट्ये, मार्क्सवादाचे सिद्धांत आणि त्याचबरोबर भारतीय मार्क्सवादी चळवळ या माध्यमातून या प्रकरणामध्ये हे घटक आपल्याला अभ्यासायचे आहेत, म्हणून तिसरं प्रकरणही महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसतं। आणि शेवटचं आणि चौथं प्रकरण जे आपल्याला अभ्यासाला आहे ते म्हणजे हे राष्ट्रवाद। या राष्ट्रवादाचा अभ्यास करत असताना आपल्याला राष्ट्रवादाचा अर्थ पाहायचा आहे, राष्ट्रवादाच्या व्याख्या पाहायच्या आहेत, राष्ट्रवादाचा उदय आणि विकास याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, आणि राष्ट्रवादाचे घटक कोणते आहेत ते आपल्याला अभ्यासायचे आहेत, आणि त्याचबरोबर राष्ट्रवादाचे प्रकारसुद्धा आपल्याला अभ्यासायचे आहेत। इतकंच नाही तर राष्ट्रवादाचे महत्त्व आणि एकूणच राष्ट्रवादाच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादांचाही अभ्यास आपल्याला या राष्ट्रवाद नावाच्या चौथ्या प्रकरणामध्ये आपल्याला बारकाईने त्याचा अभ्यासाला असलेला दिसतो। आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, राजकीय विचारधारा या पेपरमध्ये हे 4 प्रकरणं अभ्यासाला असलेले आपल्याला दिसतात। दुसरा जो पेपर आपल्याला अभ्यासाला आहे तो म्हणजे आधुनिक राजकीय विश्लेषण, मॉडर्न पॉलिटिकल ॲनालिसिस हे दुसरं पेपरचं टायटल आहे, दुसऱ्या पेपरचं टायटल आहे। याच्यामध्ये सुद्धा 4 प्रकरणं अभ्यासाला आहेत। त्यातलं पहिलं जे प्रकरण अभ्यासाला आहे ते पहिलं प्रकरण म्हणजे आधुनिक राजकीय विश्लेषणाचा उदय हे पहिलं प्रकरण आहे। मग याच्यामध्ये आधुनिक राजकीय विश्लेषणाचा अर्थ, त्याच्या व्याख्या, आधुनिक राजकीय विश्लेषणाचा उदय कधी झाला, त्याचं स्वरूप, त्याची व्याप्ती, आधुनिक राजकीय विश्लेषणाची वैशिष्ट्ये आणि महत्त्व हे घटक आपल्याला अभ्यासाला आहेत पहिल्या प्रकरणामध्ये। दुसरं जे प्रकरण आपल्याला दिसतं ते म्हणजे आधुनिक राजकीय विश्लेषणाचे अभ्यासविषयक दृष्टिकोन आपल्याला दुसऱ्या प्रकरणात अभ्यासायचे। आधुनिक राजकीय विश्लेषणाचे अभ्यासविषयक दृष्टिकोन
ते 3 प्रकारचे दृष्टिकोन आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्यामध्ये पहिला दृष्टिकोन आहे वर्तनात्मक दृष्टिकोन, दुसरा दृष्टिकोन आहे व्यवस्था दृष्टिकोन आणि तिसरा दृष्टिकोन आहे संरचनात्मक कार्यात्मक दृष्टिकोन. हे 3 दृष्टिकोन आपल्याला अभ्यासायचे आहेत. आणि म्हणून हे दुसरं प्रकरण सुद्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण प्रकरण असलेलं आपल्याला दिसतं. त्याबरोबर तिसरं प्रकरण सुद्धा महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसतं. आणि तिसऱ्या प्रकरणामध्ये जे घटक अभ्यासाला आहेत त्या घटकांचा आपण ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला तिसरं प्रकरण हे राजकीय नेतृत्वावर आधारित असलेलं आपल्याला दिसतं. राजकीय नेतृत्व, पॉलिटिकल लिडरशिप. राजकीय नेतृत्वाचा अर्थ, राजकीय नेतृत्वाच्या व्याख्या, राजकीय नेतृत्वाचे घटक, आदर्श नेतृत्वाचे गुण आणि नेतृत्वाचे प्रकार हे घटक आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायचे आहेत. आणि म्हणून तिसरं प्रकरण की जे राजकीय नेतृत्वावर आधारित आहे ते सुद्धा आपल्याला अत्यंत महत्त्वपूर्ण प्रकरण असलेलं दिसतं. आणि चौथं आणि शेवटचं प्रकरण आपल्याला अभ्यासायचं आहे ते म्हणजे राजकीय पक्ष. या राजकीय पक्षाचा अर्थ, त्याच्या व्याख्या, त्याची वैशिष्ट्ये इतकंच नाही तर राजकीय पक्षाची कार्य, राजकीय पक्षाची एकूण रचना आणि राजकीय पक्षाचं वर्गीकरण हे घटक आपल्याला या चौथ्या आणि शेवटच्या प्रकरणामध्ये अभ्यासायची आहेत. अशा प्रकारे आधुनिक राजकीय विश्लेषण या पेपरच्या टायटल अंतर्गत हे 4 प्रकरणं आपल्याला अभ्यासायची आहेत. हे झाले 2 पेपर. आणि शेवटचा जो पेपर आहे तिसरा तो म्हणजे ज्यांनी SEC साठी स्किल एन्हान्समेंट कोर्ससाठी राज्यशास्त्र विषय निवडला त्यांच्यासाठीच हा पेपर अभ्यासाला आहे. कुठला? हा जो मी आता सांगणार आहे तो म्हणजे भारतीय लोकशाही आणि सुशासन. हा SEC साठी असलेला पेपर हा BA TYला 6व्या सेमिस्टरसाठी अभ्यासाला आहे. आणि ज्यांनी SEC मध्ये राज्यशास्त्र निवडलं त्यांच्यासाठीच हा पेपर अभ्यासाला आहे. त्याचं टायटल काय? त्याचं टायटल आहे भारतीय लोकशाही आणि सुशासन. या अंतर्गत आपल्याला 4 प्रकरणं अभ्यासाला आहेत. त्यातलं पहिलं प्रकरण आहे लोकशाही, डेमोक्रेसी. पहिल्या प्रकरणामध्ये लोकशाहीचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्याच्यामध्ये लोकशाहीचा अर्थ, लोकशाहीच्या व्याख्या, लोकशाहीची वैशिष्ट्ये, प्रकार, लोकशाहीचे गुण आणि दोष, त्याचबरोबर लोकशाहीच्या मार्गातील जी अडथळे आहेत त्या अडथळ्यांचाही विचार आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. अत्यंत सोपं आणि अत्यंत महत्त्वपूर्ण, एकूण परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण असं प्रकरण असलेलं आपल्याला दिसतं. त्याचप्रमाणे दुसरं प्रकरण सुद्धा एक महत्त्वपूर्ण प्रकरण आपल्याला अभ्यासाला आहे ते म्हणजे सुशासन, गुड गव्हर्नन्स. या सुशासनाचा विचार करत असताना सुशासनाचा अर्थ, सुशासनाच्या व्याख्या, सुशासनाची वैशिष्ट्ये, सुशासनाचे घटक आणि सुशासनाच्या मार्गातील अडथळे हे 4 घटक आपल्याला या दुसऱ्या प्रकरणाअंतर्गत अभ्यासाला आहेत. आणि म्हणून हे प्रकरण सुद्धा महत्त्वपूर्ण मानलं जातं. तिसरं जे प्रकरण आपल्याला अभ्यासायचं आहे त्यामध्ये प्रामुख्याने भारतातील सुशासनाचा विकास, म्हणजे भारतामध्ये लोकशाही व्यवस्था आहे आणि लोकशाही व्यवस्थेमध्ये सुशासनाचा विकास कशा पद्धतीने होत आला त्याचा इतिहास आपल्याला पाहायचा आहे या तिसऱ्या प्रकरणामध्ये. मग याच्यामध्ये प्राचीन काळ आपल्याला पाहायचा आहे की कौटिल्यचा काळ, भारतामध्ये कौटिल्य होऊन गेला, त्या कौटिल्यच्या काळापासून सुशासनाची संकल्पना कशा पद्धतीने अस्तित्वात होती त्याचे संदर्भ घेत आपल्याला हा घटक स्पष्ट करायचा आहे. मध्ययुगीन काळामध्ये, मुघल काळामध्ये, मुघलांचं राज्य आपल्या भारतामध्ये होतं, त्या मुघल मध्ययुगीन काळामध्ये या सुशासनाचा विकास कशा पद्धतीने झाला आणि आधुनिक काळाचा संदर्भ जोडत आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळात, म्हणजे स्वातंत्र्याच्या आधी आणि स्वातंत्र्याच्या नंतर या सुशासनाचा विकास भारतात कसा झाला हे प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत सगळे संदर्भ स्पष्ट करत या प्रकरणाचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आणि शेवटचं आणि चौथं जे प्रकरण आहे ते म्हणजे लोकशाही आणि सुशासन या संदर्भाचा अभ्यास आपल्याला चौथ्या प्रकरणात करायचा आहे. लोकशाही आणि सुशासन याच्यामध्ये कुठल्या घटकांचा अभ्यास करायचा आहे तर याच्यामध्ये आपल्याला लोकशाहीत सुशासनाची आवश्यकता काय आहे, लोकशाहीमध्ये सुशासनाची आवश्यकता काय आहे हे संदर्भ अभ्यासाच्या माध्यमातून आपल्याला क्लिअर करायचे. त्याचबरोबर राजकीय पक्ष व मुक्त पत्रकारिता आणि नागरिकांची त्याच्यामध्ये असलेली भूमिका हा घटकसुद्धा आपल्याला या माध्यमातून अभ्यासायचा आहे. आणि त्याचबरोबर लोकशाही व सुशासनासमोरील जे आव्हानं आहेत, लोकशाही आणि सुशासनासमोर जी आव्हानं आहेत ती आव्हानंसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायची आहेत. आणि म्हणून एक अत्यंत महत्त्वपूर्ण भाग म्हणून या चौथ्या प्रकरणामध्ये, शेवटच्या चौथ्या प्रकरणामध्ये आपल्याला महत्त्वपूर्ण भाग असलेला दिसतो. आणि म्हणून अशा पद्धतीने ह्या SECचा पेपर की जो 4 प्रकरणांनी आपल्या समोर या ठिकाणी अभ्यासाला असलेला आपल्याला दिसतो त्याचा अभ्यास आपल्याला करायचा. अशा पद्धतीनं BA TYला 6व्या सेमिस्टरसाठी शेवटच्या सत्रासाठी आपल्याला हे अभ्यासाला असलेले, राज्यशास्त्रासाठी अभ्यासाला असलेले हे घटक अत्यंत महत्त्वपूर्ण असतात.